मसालेदार मटण हा अस्सल महाराष्ट्रीयन जेवणातील चविष्ट प्रकार आहे. झणझणीत रस्सा आणि मऊ शिजवलेलं मटण ही कोणत्याही सुट्टीच्या दिवसाची मेजवानी असते. सर्वप्रथम कुकरमध्ये मटण, चवीनुसार मीठ, तेल, हळद आणि गरम पाणी घालून कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून 80% मटण शिजवून घ्यायचंय. मटण शिजवताना किंवा रस्सा वाढवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करा, यामुळे चव टिकून राहते. मसालेदार मटणाची चव वाढवणारा हा मसाला बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तेल घालायचे. त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे उभे पातळ चिरून घेतलेले कांदे हलके गुलाबी होईपर्यंत परतल्यानंतर बेडगी मिरची, चण्याची डाळ, सुकं किसून घेतलेलं खोबरं चांगलं रंग बदलेपर्यंत वाटण तळून घेतल्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला काढून घ्या. त्याच पॅनमध्ये थोडं तेल घालायचे आणि वरती मेन्शन केलेले सर्व खडे मसाले चांगले तडतड होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे. ही दोन्ही तळून घेतलेली मिश्रणं थंड करून एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यात घालून थोडं पाणी घालून याची एकदम बारीक अशी वाटून पेस्ट बनवून घ्यायची. वाटण जेवढं बारीक राहणार तेवढीच मटणाची चव आणखीन वाढेल. हिरवं वाटण बनवण्यासाठी आलं, लसूण, कोथिंबिरी आणि पोपटी कमी तिखटाची हिरवी मिरची घालून त्यात थोडं पाणी घालून याची बारीक अशी वाटून पेस्ट बनवून घ्यायची आहे. एका पॅनमध्ये थोडं जास्त प्रमाणात तेल घ्यायचंय. त्यामध्ये तयार करून घेतलेलं हिरवं वाटण, हळद, लाल मिरची पावडर तिखटाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत परतल्यानंतर यामध्ये ज्वारीचं पीठ घालायचंय. ज्वारीच्या पिठाने मटणाला एक वेगळीच चव येते. यानंतर तयार करून घेतलेलं वाटण घालायचंय. या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत परतायचे. पाहू शकता किती छान प्रकारे तेल आलेलं आहे. यानंतर यामध्ये 80% शिजवून घेतलेलं मटण घालायचे आणि झाकण ठेवून त्यावर पाणी घालायचे. वाफेने 20% मटण छान प्रकारे शिजून जाईल. एक्स्ट्रा रस्सा हवा असेल तर झाकणातील वरचं गरम पाणी घाला किंवा मटणाचा स्टॉक घातलं तरीही चालेल, याने देखील चव वाढेल. छान अशा प्रकारे तेल सुटू लागलं की बारीक चिरून घेतलेली भरपूर कोथिंबीर घालून एकदा पुन्हा मिक्स करून घ्या. मिठाची आवश्यकता असेल तर वरनं चवीनुसार मीठ घाला आणि मिक्स करून घ्या. जर तुम्ही हा मसाला लोखंडी कढईत बनवाल तर त्याला अधिक छान चव येते. हा मटण मसाला लिंबू, कांदा, मिरची, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी किंवा गरमागरम भात यांसोबत अप्रतिम लागतो. धन्यवाद.